गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज वार सोमवार, नवीन वर्षाची नवीन सुरुवातीला आपण काही व्हिडिओ फोटो टाकले तुम्ही फेसबुक पेजला युट्यूबला पाहिले असतील. तर तसेच आमचे मित्र आहेत, यांना दाखवा थोडं. संदीप भोगटोळे. तर यांना नवीन वर्षात व्यवसायासाठी हत्यार घ्यायला चाललो. कुणी हत्ती म्हणतंय, कुणी हत्यार म्हणतंय, कुणी डायनासोर म्हणतंय. आम्ही चाललो आता हत्यार घ्यायला. तो हत्यार दिसणारच आहे पुढं ब्लॉगमध्ये, काय काय नाही. त्यासाठी आता नगरला निघलो. शेवगाव तिसगाव मार्गे चाललेलो नगरला. दाखवूच तुम्हाला पुढं काय काय होतं. आला का फ्री सेवा पाहिजे, मग पित्त नाही काय नाही का. भावकी ना आमची. आता सध्या करंजी घाटात आहेत. होऊ शकता ऊसाच्या गाड्या चाललेल्या आहेत. हार्वेस्टरने तोडलेला ऊस आहे. पुढं लोड ट्रका चालू आहे, त्याच्यामुळे जरा वाहतूक संत गतीने चालू आहे. आणि घाटात नेहमी गाडी जपून चालवा, कारण अचानक पुढून वाहन येऊ शकते. पहा असं असतं. मोटरसायकलीवाली पुढून गाडी घालते, मग ॲक्सिडेंट झाले कळतं की ॲक्सिडेंट झालेला आहे. तोपर्यंत नाही कळत, जोपर्यंत ॲक्सिडेंट होत नाही तोपर्यंत कळत नसतं. एकदा झाला. आता यांचा काय विषय याच्यावर सविस्तर रील येईल. परंतु शुभ कार्याला जात असताना, कोणतेही शुभ कार्याला असू द्या, यांना शगुन देणं चांगलं असतं. त्यांचा आशीर्वाद घेणं चांगलं असतं, कारण ते आपल्या समाजातील एक हिस्सा आहेत. आता आपण पुढे जाणार आहेत हार खरेदी करायला सुप्यासाठी. तिथले पाहू. काय बोलायचं, दोन घ्यायचे ना. दोन मोठं दोन मॉडेल घ्यायचे तर, आणि एक छोटा घ्यायचा. छोटा ते सांगा नाही. गुलाब चुकला सगळा. तरी ती काय हे खाऊ म्हणलेलं काय लावलं एक झाला का. तू सांगा ना मग कितीला पाहिजे. 15 सांगतोय. सांगायला 15 सांगितलं. 5 मिनिटां गाडी लागायच्या. ऐका ना, 300 रुपये मजुरी दे. 300 रुपये मजुरी दे. त्याची खरंच तर घडली पाहिजे. आम्हाला 50च मिळणार आहे. 900 रुपये मागितले. मग 900 नाही ना, ते हातच नाही काय त्याच्यात काय उपयोग आहे. 2 तारखे बाहेर काढले. हार घेऊन आम्ही आलो JCBच्या शोरूमला. खूप दुपार झाली होती. तिथं आलो. मग सगळ्यात आधी फॉर्मॅलिटी पूर्ण करण्याकडे भर दिला. जे काही कागदपत्र आहेत त्या केल्या. त्याच्यानंतर आणलेले हार JCBवर चढवले. कुणी फुगे आणले होते, आम्ही फुग्याचा पण वेळ घातला होता घ्यायला, ते लावले. मग आम्ही नारळ देऊन संदीप भाऊचा सत्कार केला. JCBला अगरबत्ती लावून पूजा केली, अर्चना केली. म्हणजे कसं असतं, चांगले असतं. चांगल्या कार्याला नारळ फोडून सुरुवात करता. आज नारळ फोडायचं नव्हतं, तर अगरबत्ती लावून आम्ही सुरुवात केली. संदीप भाऊनी तोपर्यंत आपल्या JCBला पूजून घेतलेलं आहे. पेढ्याचं वाटप झालं आणि थोडेसे त्यांना पण पेढे खाऊ घातले. आणि थोडंफार दंगामस्ती करत करत मग ठरवलं की JCB थोडासा शूट घेऊ. नॉर्मल शूट आहे, त्याची रील सेपरेट येणार आहे आपली JCBची. आणि थोडेसे काय आम्ही पण बाहेर आलो, याची पण रील येईल. संदीप भाऊनी थोडीशी चक्कर मारून घेतला. मग आम्ही पांढरीच्या पुलातून गेलो. तर पहा घाटात कसं दिसतं आपलं, जबरदस्त भारी JCB दिसतो ना. त्याच्यानंतर आर्मीच्या गाड्या आल्या होत्या पहा. आर्मीच्या गाड्या पण आपण याच्यामध्ये घेतल्या. आता दिवसभर पोरं थकलेले होते. म्हणजे आम्ही जेवढे जण गेलो थकलेलो होतो, तेवढं आम्ही ठरवलं की पांढरीच्या पुलावरची भेळ प्रसिद्ध आहे, तर नाश्ता करू. म्हणून मग आम्ही भेळ खाण्याचा निर्णय घेतला. भेळ आम्ही खाल्ली एका जागी पाहूया. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना, आता JCB खरेदी केला आहे. आता थोडं नाश्त्यात आलो. दिवसभर काय म्हणून वेळ नाही भेटला. नाश्त्याला आलो. ते दीपक आवटीचा खर्च आहे आमच्या. त्यांना दाखवा एकदा. दीपक आवटी दाखवा. आमचा आहे का ठेंगा आहे. यांचा खर्च आहे, पूर्ण खर्च त्यांचा आहे. पैशाची पूर्ण खरेदी, पेढे, गुलाल, अगरबत्त्या, नारळ, नाश्त्याचा रोड खर्च पूर्ण दीपक आवटीचा. बोला दाजी. याला खरंच भगवान गडावर सोडावं लागणार आहे. दिप्याला ना. या आली मंडळी, आली सगळी मंडळी जमून. हो, घोडा आणला, हत्ती आणला, डायनासॉर सगळं आणलं. आता एंडला आलो. एंडला शेवटचा ब्लॉग आहे. रील पण येईन सेपरेट. काय बनू नाद करायचं नाही का रे. एडिटर आहेत बरं का आमचे, ओंकार केदार. हत्तीचे मालक. आणि या हत्तीचे माग, हत्तीच्या माग जे पिल्लू चालणार आहे ना, आमचं असणार. ट्रॅक्टर आणि ट्रॉली कोणाला शेणखत उचलायचं असू
नाही तर मुरुम उचलायचं असो. भेटणार म्हणजे भेटणार, नाद नाही करायचा काय. नाद करते काय यावंच लागतं प्रभू स्वामी वाटतं मला. हा, नाद नाही करायचा काय.